नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच स्टेन इज कॉमनली युज्ड फॉर ब्लड स्मियर। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। विच स्टेन इज कॉमनली युज्ड फॉर ब्लड स्मियर। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक सी राहील GM7 स्टेन। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन अडल्ट मेल। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन अडल्ट मेल। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो 13 ते 17 या ठिकाणी नॉर्मल रेंज इन हिमोग्लोबिन इन अडल्ट मेल। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विच अँटीकोएग्युलंट इज युज्ड फॉर कंप्लीट ब्लड काउंट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। विच अँटीकोएग्युलंट इज युज्ड फॉर कंप्लीट ब्लड काउंट। सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील EDTA। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, वायडल टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वायडल टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज। बघा, वायडल टेस्ट विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये या ठिकाणी वापरतात वायडल टेस्ट। बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी टायफॉइड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, विच इज बघा कॉझेटिव्ह एजंट ऑफ ट्युबरक्युलोसिस। बघा, ट्युबरक्युलोसिस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या कारणामुळे ट्युबरक्युलोसिस हा होत असतो। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया स्टेन विच कलर्स। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया स्टेन विच कलर। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील पर्पल कलर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ESR। बघा, ESR या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील। बघा, इजिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विच इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू मेजर ब्लड शुगर। बघा, महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू मेजर ब्लड शुगर। रक्तामधील बघा साखरेचं बघा प्रमाण खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात। सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे ग्लुकोमीटर। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, विच विटॅमिन्स इज नेसेसरी फॉर ब्लड क्लोटिंग। बघा, महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच विटॅमिन्स इज नेसेसरी फॉर ब्लड क्लोटिंग। बघा, रक्त सळसळ करणे बघा यासाठी खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी जीवनसत्व हे कारणीभूत ठरते। तर विटॅमिन के या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, द कॉमन फिक्सेटिव्ह युज्ड इन हिस्टोपॅथॉलॉजी। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द मोस्ट कॉमन फिक्सेटिव्ह युज्ड इन हिस्टोपॅथॉलॉजी। बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे। तर फॉर्मॅलिन। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये म्हणजे विशेष म्हणजे बघा DMER ने जो आपल्याकडे बघा सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाच्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपला बघा टेक्निकल अभ्यासक्रम आहे टेक्निकल बघा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण 3000 या ठिकाणी प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा या ठिकाणी आपण कंप्लीट या ठिकाणी सिलेबस कव्हर केलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। जर कोणत्या ठिकाणी खरंच या ठिकाणी बघा हे कंप्लीट DMER आहे बघा लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या ठिकाणी ईबुक घ्यायचं असेल तर 9922648129 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ब्लड ग्रुप्स इज नोन ॲज युनिव्हर्सल डोनर बघा महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो विच ब्लड ग्रुप्स इज नोन ॲज युनिव्हर्सल डोनर बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे O निगेटिव्ह या ठिकाणी युनिव्हर्सल डोनर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज युज्ड टू स्टरलाइज कल्चर मीडियम बघा याचं उत्तर योग्य उत्तर काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक B ऑटोक्लेव ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा RBC आर काउंटेड युजिंग बघा RBC काउंटेड युजिंग बघा RBC बघा मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात RBC युज्ड बघा RBC आर काउंटेड युजिंग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यूबेअर चेंबर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच पॅरासाइट कॉज मलेरिया बघा खालीलपैकी कोणत्या एका कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो मलेरिया हा होत असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील प्लाझ्मोडियम बघा या कारणामुळे मलेरिया हा रोग होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑर्गन्स प्रोड्यूस इन्सुलिन बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विच ऑर्गन्स प्रोड्यूस इन्सुलिन बघा इन्सुलिन विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B राहील पॅनक्रियास ऑर्गन प्रोड्यूस इन्सुलिन ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द नॉर्मल pH ऑफ ह्यूमन ब्लड बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज द नॉर्मल pH ऑफ ह्यूमन ब्लड बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे 7.35 7.40 ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 पहा विच टेस्ट इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ शुगर इन युरिन बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विच टेस्ट इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ शुगर इन युरिन बघा युरिन मधले बघा शुगर या ठिकाणी ओळखण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची टेस्ट असते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील बेंडिटिक टेस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच मायक्रोस्कोप इज कॉमनली युज्ड इन लॅबोरेटरीज बघा महत्त्वपूर्ण बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विच मायक्रोस्कोप आर कॉमनली युज्ड इन लॅबोरेटरीज बघा सामान्यपणे बघा प्रयोगशाळेमध्ये कोणत्या प्रकारचं मायक्रोस्कोप या ठिकाणी वापरतात बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे तर कंपाऊंड मायक्रोस्कोप ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच कलर ट्यूब इज युज्ड फॉर कोएगुलेशन स्टडीज विच कलर ट्यूब इज युज्ड फॉर कोएगुलेशन स्टडीज सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक C ब्लू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रीफ्यूज बघा याचं या ठिकाणी फंक्शन खालीलपैकी काय आहे सेंट्रीफ्यूजचं बघा फंक्शन खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे टू सेपरेट कंपोनेंट्स बाय स्पिनिंग ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच टेस्ट इज युज्ड टू चेक लिव्हर फंक्शन बघा विच टेस्ट इज युज्ड टू चेक लिव्हर फंक्शन त्याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B LFT टेस्ट ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ टोटल ल्युकोसाइट काउंट
TLC. व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ टोटल ल्युकोसाइट काउंट? मग याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 राहील आपलं योग्य 4000 ते 11000 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ब्लड सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी? बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ब्लड सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी? बघा इम्युनिटीसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारच्या सेल या ठिकाणी जबाबदार असतात? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी WC व्हाईट ब्लड सेल WBC सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोकेमिकल टेस्ट? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन बायोकेमिकल टेस्ट? मग याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी राहील कॅटालाइज टेस्ट. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारले, जेल नेल सेन स्टेन इज युज्ड फॉर? बघा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. बघा हे खालीलपैकी कशासाठी वापरतात? बघा सर्वांनी अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी राहील ऍसिड फास्ट. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिव्हर एन्झाईम? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिव्हर एन्झाईम? बघा लिव्हरचा एन्झाईम कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक बी ALT आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 पहा, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ क्लोरोमीटर? बघा क्लोरोमीटरचं बघा प्रिन्सिपल खालीलपैकी काय? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ क्लोरोमीटर? बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील ॲब्सॉर्प्शन्स ऑफ लाईट. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 पहा, विच रिएजंट इज युज्ड फॉर प्रोटीन डिटेक्शन इन युराईन? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, विच रिएजंट युज्ड फॉर प्रोटीन डिटेक्शन युराईन? याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी सल्फोसॅलिसिलिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कल्चर मीडिया? विच ऑफ द फॉलोइंग इज अन कल्चर मीडिया? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट पार्ट ऑफ CBC? विच ऑफ द फॉलोइंग नॉट पार्ट ऑफ CBC? त्याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर सर्वांनी बघा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा हिमोग्लोबिन पार्ट असतो प्लेटलेट्स WC, द ब्लड ग्लुकोज आर नॉट पार्ट ऑफ CBC. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच स्टेन इज युज्ड फॉर ऍसिड फास्ट वॅसिलिन? बघा विच स्टेन इज युज्ड फॉर ऍसिड फास्ट वॅसिलिन? उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ किडनी फंक्शन टेस्ट? विच ऑफ द फॉलोइंग इज अ किडनी फंक्शन टेस्ट? याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी क्रिएटाईन. ऑप्शन क्रमांक बी आपला क्रिएटिन. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी क्रिएटिन इज अ किडनी फंक्शन टेस्ट, क्रिएटिन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप ऍडजस्ट द लाईट? विच पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप ऍडजस्ट द लाईट? सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक सी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, विच ट्यूब इज युज्ड फॉर ग्लुकोज एस्टिमेशन इन ब्लड? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, विच ट्यूब्स इज युज्ड फॉर ग्लुकोज एस्टिमेशन इन ब्लड? याचं उत्तर काय असेल? तर सर्वांनी योग्य या ठिकाणी उत्तर सांगायचं आहे ग्रेट टॉप. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युरिन इज द बेस्ट कलेक्टेड फॉर रूटीन एक्झामिनेशन? बघा युरिन इज द बेस्ट कलेक्टेड फॉर रूटीन एक्झामिनेशन. या ठिकाणी बघा आफ्टरनून टाइम, रँडम सॅम्पल, अर्ली मॉर्निंग या ठिकाणी कोणत्या ठिकाणी बेस्ट कलेक्टेड रूटीन? मग याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अर्ली मॉर्निंग सॅम्पल. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. द टेस्ट ऑफ प्रेग्नन्सी इज द बेस्ट ऑन द डिटेक्शन ऑफ? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, द टेस्ट ऑफ प्रेग्नन्सी इज द बेस्ट ऑन द डिटेक्शन ऑफ? बघा सर्वांचे या ठिकाणी उत्तर सी आलेलं आहे, ECG HCG. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विच पार्ट ऑफ द सेंट्रीफ्यूज होल्ड्स द सॅम्पल? विच पार्ट ऑफ द सेंट्रीफ्यूज
होल्ड द सॅम्पल. याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक रूटर. बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट्स? व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट्स? याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, ब्लड क्लोटिंग. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक, विच इज अ लिपिड प्रोफाईल कंपोनंट? विच इज अ लिपिड प्रोफाईल कंपोनंट? याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, HDL आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, विच टेस्ट इज युज्ड फॉर ट्युबरक्युलोसिस डिटेक्शन? बघा विच टेस्ट इज युज्ड फॉर ट्युबरक्युलोसिस डिटेक्शन. बघा ट्युबरक्युलोसिस म्हणजे बघा डिटेक्शन करण्यासाठी कोणत्या प्रकारची टेस्ट असते? तर ऑप्शन क्रमांक बी, मॅनटॉक्स टेस्ट. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ फास्टिंग ब्लड शुगर? व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ फास्टिंग ब्लड शुगर? याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, 70 ते बघा 100 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द विच केमिकल इज युज्ड फॉर प्रिझर्विंग युराईन? बघा विच केमिकल युज्ड फॉर प्रिझर्विंग युराईन? बघा याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी, फॉर्मॅलिन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, द सबस्टन्स इन RBC रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा, द सबस्टन्स इन RBC रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. आयर्न. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, विच ब्लड कंपोनंट is separated first in centrifugation? Which blood components is separated first in centrifugation? त्याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक डी, RBC आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ हिमोग्लोबिन? बघा हिमोग्लोबिन बघा मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं मेजरमेंट आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट हिमोग्लोबिन? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 46 बघा, विच ट्यूब इज युज्ड फॉर ब्लड कल्चर? विच ट्यूब इज युज्ड फॉर ब्लड कल्चर? याचं उत्तर काय असेल विद्यार्थी? ऑप्शन क्रमांक येलो टॉप. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विच केमिकल इज युज्ड इन ग्रॅम स्टेनिंग ॲज अ मॉर्डंट? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, आयोडीन इज या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. विच ऑर्गन इज टेस्टेड बाय SGPT/ALT? विच ऑर्गन इज टेस्टेड बाय SGPT/ALT? याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, लिव्हर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, विच मेडियम इज युज्ड टू ग्रो फंगी? विच मेडियम इज युज्ड टू ग्रो फंगी? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 50 बघा, विच विटॅमिन्स deficiency causes bleeding disorder? Which vitamins deficiency causes bleeding disorders? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा DMER वरती लॅबोरेटरी टेक्निशियन बघा जो आपल्याकडे अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलचा, त्या बघा सर्व घटकावर बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचं PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. संपूर्णपणे आपण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. जर कोणाला बघा हे खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाठवलं जाईल. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.